लोकसेवा जनसेवा आणि कशी करावी आणि आपली संस्कृती कशी जपावी. मुंबईमध्ये राहून वास्तविक पाहता ते इथले रहिवासी नाही, म्हणजे मूळ त्यांचं इथे नाही, तरी सुद्धा या हरिभजनावर एवढं प्रेम, मराठी माणसावर एवढं प्रेम, या आमच्या मराठी संस्कृतीवर एवढं प्रेम ते करतात. शिवभाऊ सलाम तुम्हाला. तुमच्यासारखे तुम्हीच, दुसरे कोणी नाही. त्याचं कारण तुम्ही नुसती सेवा करत नाही, विरोधकांना सुद्धा मेवा देतात. त्याचं उदाहरण म्हणजे बस संप. समीर कदम म्हणाले, हिंमत आहे कोणात अशी करायची, माझ्यात आहे म्हणतात ते. रस्त्यावर जरा उभं राहिले तुला बघून गाडी थांबता काय विचार, तू आणि बोलो गाडीवाला का दिसत नाही. आमचं चालते ह्या दोघांचं. पण शिवानंद शेट्टी साहेब म्हटल्यानंतर नाच खुळा आणि गणपती खुळा आमच्या भाषेत. नाच करायचा नाही, कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून तुम्ही काम करता. आज गेली कित्येक वर्ष आज हरिमडा डबलवाडीचा सामना गोराई सारख्या ठिकाणी या बाजूला कधी होत नव्हता, एवढे सामने होत नव्हते. पण आज तुमच्या आशीर्वादाने आमचे भिवा जाधव, आमचे राजू तावडे, आमचे शिष्य माझे प्रदीप सावरकुवा या सर्वांनी मिळून असा पण केलेला आहे की आज या डबलबाऱ्या नाही, ह्याच्यापेक्षाही मोठमोठ्या डबलबाऱ्या या तुमच्या गोराई साईडला होत राहणार आणि होत राहणार. याची प्रचिती, याचा कायापालट तुम्ही केलेला आहे. उदय महंतो या ठिकाणी साहेब आलेले, कदम साहेब आताच गेले. सगळे नायर म्हणा किंवा उदय महंतो म्हणा, ही लोक तिकडचे असून सुद्धा एवढे प्रेम आमच्यावर करतात. आणि आमचे लोक जाधव साहेब टाळवाच होतात, पण आमची लोक काय करतो. आता ह्योच उदाहरण घ्या ना, समोरचाच उदाहरण घ्या ना. ह्योच माझाच माणूस मालवणी, तो काय म्हणतो मी भाव उडवतले, माझ्या तब्येतीवर जाऊ नको, मी तुमचे भाव उडीन. अरे भाव उडवलाय ताकद लागता. माझी मंडळी समीर कदम बुवा सांगतात, माझी मंडळी जरा बारीक हा ऍडजस्ट झाली, चव्हाण बुवांची मंडळी जरा जाड हा. अरे खाता पिता घरचे ते सुखी. तुझ्याकडे बघितल्यानंतर कुपोषित बालक रे, कुपोषित बालक हो. परिस्थिती कठीण हा, म्हणून मी मगाशी का बोललो, तब्येतीला सांभाळ बुवा, तुझी गरज आहे आज कोकणाला. त्याच्यामुळे आय लव्ह यू. माझ्या शिवानंद साहेबांसाठी दोन ओळी. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला. मगाशी ना मुजी वाजवले ना सुरुवातीत, तू प्रयत्न करीत होतस. मध्ये थांबवलं, थांबायचं नाही तर पुरा करायचा. कधी आता हटपटी सकाळी बाजार बोलावतो. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, आमच्या शिवा भाऊ सारखा नगरसेवक पाहिजे. शिवानंद साहेबांकडे सगळं काय आहे, भगवंताने भरपूर दिलेलं आहे. पैसा अडका बंगला सगळं काय आहे, पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत. जनसेवा ईश्वर सेवा या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मनापासून ते भाग घेतात. आणि आज हिंमत नाही की या शिवाभाऊंना हरवण्याची कोणाची ताकद नाही. त्याचं कारण मला तेच आहे. आमचं शिवाभाऊ सारखा, शिवाभाऊ सारखा, शिवाभाऊ सारखा नगरसेवक. नाही लोक नाही आशा नाही कसली हवा, नाही लोक नाही आशा नाही कसली हवा.
आसक्ती आहे. कुठली अपेक्षा आहे बुवा जाधव साहेब? कुठल्या तरी अपेक्षेने येतात का ते? मला काहीतरी मिळेल, मला मतदान अधिक होईल, हा उद्देश नाही. उद्देश एकच आहे, ज्या मुंबईमध्ये राहतो, ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्या मातीमध्ये आपण वाढलो, लहानाचे मोठे झाले, त्याचे उपकार फेडण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. आपली संस्कृती जपतात आणि आमच्यासारख्या वोणा पाचारण करून आम्हाला मानाचा, आमच्या डोक्यावर मानाचा तुरा देतात. हे त्यांचं मोठेपण आहे शिवानंद साहेबांचं. एकदा टाळ्या वाजा पुन्हा. शेट्टी साहेबांना उदंड आयुष्य भगवंताने देव. 100 वर्ष अशा माणसाला भगवंताने आयुष्य देऊ. ते समाजसेवा करतात आणि नको त्यांना 100 वर्ष देव जगवतात. जे नुकवत गावा, जे कंटाळे, सगळे लोक कंटाळे, तो 100 वर्ष हडाची काढा झाला तरी 100 वर्ष जगतले, भाव उडवतले. ठीक आहे. माऊली शेखर, आमचे शेखर करते नेहमी आमच्यावर नितांत प्रेम करतात. ते त्यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. माका वाटला जाधव साहेब, माका वाटलं काय माहिती आहे, बहुतेक वाराकडेच गेलेला दिसला. जेठे साहेब ते 4 पैसे येऊन गेले. माका वाटलं माझा आता काय बहुतेक हक्क दिला, पण असा नसता. कारण अनुभव वा 32 वर्ष या भगनी क्षेत्रामध्ये जो अनुभव आहे, धीरज का फल मिठा होता है, श्रद्धा आणि सबुरी जर ठेवली तर हे सगळं मिळतं. शिवानंद शेट्टी साहेब या माऊलीकडनं माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. साहेब बारी असो नसो, पण आम्ही दहिसर वेस्टला राहतो, दहिसर ईस्टला राहतो, रावळपाड्यात. तुमचा काय तो मतदारसंघ नाही, पण तरी सुद्धा तिकडे आम्ही सांगत असतो डबल बारी. माणूस कसा असावा, नेता कसा असावा, नगरसेवक कसा असावा, आमच्याकडे वेगळे आहेत. पण त्यांना आम्ही सांगत असतो तुमचं उदाहरण देऊन का हे शिका आम्ही सांगत असतो. हा आदर्श द्या. उदयभाई महंतो या मौलिकांना बने साहेब यांच्याकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उदयभाई महंतो यांच्यावर गाणं म्हणावं. क्या बात आहे. दिलेत का आता? आहेत ना उदयभाई? वा तुम्ही थांबा, मला माहिती आहे काहीतरी देणार तुम्ही, मला विश्वास तुमच्यासाठी दोस्ती साठी गाणं आहे. उदय महंतो या माऊली, उदय महंतो या साहेबांकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अगोदर तुमच्या आणि माझी दोस्ती याच्या पुढे अशी चालू राहणार. ज्या ठिकाणी बारी होणार गोराई साईडला, उदय महंतो मी लक्षात ठेवलं. ओढली ना 500 रुपये. निसर्गरम्य बोरवली नगरी,
निसर्गरम्य बोरवली नगरी एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला. उदय म्हणतो या नावाने, उदय म्हणतो या नावाने, हिरा उदय म्हणतो या नावाने. उदय भाऊ, हे आता तू 500 रुपये दिलात असं नाही, त्याच्यासाठी गाणं नाही, पण हे मी शब्द आणि चाल ही तुमच्यासाठी केलेली आहे. त्यामुळे 500 रुपयात ती किती होत नाही. कदाचित तुम्हाला आवडलं तर 1000 पण देऊ शकता. उदय म्हणतो या नावाने. साधा भोळा जनता सारी होती भोळा, स्वभाव त्यांचा साधा भोळा जनता सारी होती भोळा. अरे हीरा चमकला, आज ते बोलायचे. ही सगळी मंडळी जी माझी आहे ते सगळे शिष्य आहेत. तुम्ही मगाचे नाव घेतलं, मोहन वारक हे माझे शिष्य. प्रदीप सावंत इथे ज्यांचं नाव आहे तुम्ही मगाशी उल्लेख केला, मला स्वाभिमान वाटलं जेव्हा प्रदीप सावंत बुवांचं नाव यांनी घेतलं की एकही पान किंवा एकही वळी कधी तो माणूस उघडून बघत नाही वारी करताना. त्या माणसाच्या कसं काय डोक्यात राहते, माझा शिष्य तू पण माझ्या रोवत नाही, तर त्या माणसाच्या डोक्यात कसा राहता, ही सगळी कृपा भगवंताची. भाऊ ओढीन तुझे चव्हाण बुवा, तुझे भाऊ ओढीन काय नाही, सगळ्या त्याच्या हातात आहे. तुझ्यावर नाही, माझ्या नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणता ह्यो काय म्हणता, मी शिवाजी महाराज भिवा जाधव यांनी जोडी काय निवडली, काय काय पण माझ्या लक्षात असतं का, लिहून नाही घेतलंय. अफजल खान आणि एके बाजू शिवाजी. इथं अफजल खान नाही, माझं नाव खान नाही, माझं नाव चव्हाण आहे. पृथ्वीराज चव्हाण माहितीये का, पृथ्वीराज चव्हाण त्यांचं वारसदार आम्ही. काय नाही इतिहास काढून नोंद बघ. पृथ्वीराज चव्हाण राजा होऊन गेले, हे पृथ्वीराज चव्हाण नाही कराडचे. ते चव्हाण त्याच्यापैकीच आमचे. जाऊ नको, खला जाऊ नको, मस्ती कर ना, मला जाऊ नको, तुझा काढून आम्ही त्याच्यापैकी. आणि ह्यो सांगता छत्रपती शिवाजी महाराज मी म्हणता आणि अफजल खान मी. शिवाजी महाराजांनी कोतळा काढला, बाबा ये आता तू शिवाजी महाराज माझे कोतळे काढ. जेठे साहेब
युट्यूबला दाखवायचं कसं पुतळं काढतात काय उगाच बोलायचं म्हणजे आपलं टाळी घ्यायचं. शिवाजी महाराज अरे सिंधुदुर्ग किल्ला, मालवण किल्ला जाऊन केव्हा तरी बघ, त्या किल्ल्यावर दगड जे चढवलेले आहेत ना, तर तुझ्यापेक्षा दगड मोठे. तू चढवलं भोकल्या ना एवढा सोपा नाही बुवा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छ म्हणजे 36 सुट्टीचं बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलाना करणारे, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिरस्कार न करणारे. शिवाजी, शि म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य आणि तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज, म म्हणजे महानदीचा कळस, हा म्हणजे हार न मानणारा, ज म्हणजे जनतेचा राजा, रा म्हणजे राज्याचा राष्ट्राचा हितचिंतक, त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. हे युट्यूबला गेलं पाहिजे. संभाजी महाराजासारखा राजा या जगात पूर्ण होणे नाही. आयुष्यात 154 लढाई जिंकला संभाजी महाराज. घेऊन ठेव नुसते भाव उडून ना, 154 लढाई संभाजी महाराज लढले. तू आणि मी लढाई करूया बघ, एक तरी लढाई जिंकू घालून घे. एकही लढा मी जिंकू शकत नाही, कारण माझ्या ताकद नाही. 154 लढाई, एकही लढाई न हरणारा राजा या जगाच्या पाठीवर एकमेव झाला, तो धर्मवीर संभाजी महाराज. एकही. पण त्याच महाराजांना आपल्याच लोकांनी दगा दिला. आपलीच लोक डेंजर असतात, पाहुणे रावळे यांच्यापासून सावध राहा. भावकी लोक देतली सावध राहा. परत जोडीवाले बुवा लोक देणार सावध राहा. कधी फॉर्म उडवतील सांगता येत नाही. यांच्यापासून रसम बरोबर ना, यांच्यापासून सावध राहा. बाकी मी आणतो पैकी करू. याचं उदाहरण शेट्टी साहेब. इमान आणि इमान राखणारे, लक्षात ठेव, ते कधीच धोका देणार नाही. पण मी तुला धोका देऊ शकतो किंवा तू मला धोका देऊ शकतो. काय नाही दिलं आता सांगतो भोक आणते. कमजोर आहे ठीक आहे माऊली. आज मी डायरेक्ट गजाराकडे जातो, जास्त वेळ घेणार नाही, वेळ झालेला आहे. पण माझ्या संगीत बुवासाठी माझा आवडता बुवा आहे, खरं सांगतो. मी आता रागान बोलतो किंवा अशातला भाग आहे, डबल वाढी नंतर काहीतरी बोलावं लागते. पण त्यांचा आणि माझा एवढा संबंध आहे की चांगले संबंध आहेत की काय सांगू तुम्हाला, खतरनाक संबंध आहेत. आता रोज माणूस मग काय सांगा, आमका हे शोभत नाही. जेटे साहेब या युट्यूबला जाऊन गेला असं म्हणतात, हे शोभत नाही का. तो मग अशी वाक्य काय बोललो, त्या स्पीकरवाला का सांगतात की बटना ना अशी फिरवलात माझ्या चव्हाण भाऊ, अशी कधी फिरवलात काय बटना. हे लोक ऐकतात, लोकांना समजते, एवढे लोक पुढे नाहीत. काय तुम्ही बोलताय काय लग्नामध्ये, हे अशी फिरवणार अशी फिरवणार, चव्हाण भाऊ मजा नाही अशी फिरवणार, म्हणजे असा काय ठेवतो, असा काय ताप घुसवतो. मी काय म्हणतो, अशी फिरवणार मजा आहे. मी फिरवली चव्हाण भाऊ तुम्ही फिरू शकत नाही. अरे फिरवून फिरून ना 58 वर्ष झाली, असा खुश करून मोकळ झालंय. काय असतंच काय तुका नाही समजत आहे. साऊंड आले तुम्ही अशी फिरवा. काय असतं माहिती, मराठी भाषा अशी आहे, लोकांना कळते हो, काही बोलायची गरज नाही. लोक इतके हुशार असतात. जेटी साहेब आता युट्यूब चॅनल किंवा तुम्ही भयानक हुशार. आता तो जमाना राहिला नाही, AIचा जमाना आहे. आता कोणाचा तकला खोई लावते, माझा टाकला खोई कुंगी वाजवते सांगते. त्याच्यामुळे सावध, बोलताना सावध. आता तू बोललं ना बघा, काय बोललं, रूपाची बनिया रूपाची मी घालतो, काय बोललो रूपाची मी घालतो. ह्या गेलं आता ए मध्ये तर समजा ह्या गेलंच. ए मध्ये काय घालणार, रूपाची हो घालतो, मग रूपा काय घालतो.
खरा का बोललं त्याचा उत्तर तो माणूस काय बोललो मी चव्हाण उगाच ना उपाधी घालतो बोलला ते समोर असं तुम्ही उपाधी घालतो रुपा म्हणजे कंपनीची एका भाषेत पण बस सहज बोललो असं कंपनी उपाधी घालतो रूप काय घालतो रूप काय खोबऱ्याची वाटेला माझ्या समीर कदम भावांसाठी एक गाणं सांग कधी सांग कधी कळणार तुला अरे गाण्यामध्ये दर्द पाहिजे तो तुझ्यामध्ये आहे समीर मी सांगतो आत्ताच्या घडीला अतिशयोक्ती किंवा तुला चढवण्याचा भाग नाही युट्यूबला जाते आत्ताच्या घडीला स्वरामध्ये आणि गाण्याला न्याय देतोस तू असा एकमेव मला जो आवडतो मनापासून समीर कदम त्या टाळ्याला खऱ्याला खरा म्हणणार आहे चांगल्याला चांगला म्हणणार आहे पण भाऊ उडी किंवा तुमचे भाऊ उडी किंवा रूपाचा काय बोललं किती नाट म्हणणार या मागं पडत त्या दिवसाबरोबर तुम्ही 200 मगाशी दिला मी आधी बियालो सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात प्रदीप सावंतवार मगाशी समीर कदम बुवाने तुमची आठवण काढली तुम्ही नव्हता बाहेर होता खाली होता काय म्हणाले आजकाल प्रदीप सावंतवार इतके जवान दिसायला लागले काय त्यांनी जादू केली काय ते समजत नाही असं बोलले ते तर तुमचा जवानीचा काय मंत्र असेल तर समीर कदम बुवांना सांगा आज सांग कधी कळणार फक्त माझे भिवा जाधव आणि माझे राजू तावडे यांच्यासाठी हे गाणं मी म्हणतोय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गजर घेतो समीर तावडे येतो रूपाची जागा काय बोलतो दुःख अडवायला उंबऱ्या सारखा ती जी माऊली बसली ना ती हो माऊली ती बस तुमचं नाव काय आमचे युवा जाधव यांच्या या बात तुका म्हणे पाहिजे जातीचे येरा गावळाचे काम नाही शुद्ध बीजापोटी